27 जानेवारी रोजी शासकीय अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालय अवसारी खुर्द राष्ट्रीय सेवा आयोजित 2 दिवसीय कौशल्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी प्रत्येक शाळेमधून 3 विद्यार्थी आणि 1 शिक्षक उपस्थित होते। दरम्यान या शिबिरामध्ये आंबेगाव तालुक्यातील जवळपास 45 शाळांनी सहभाग घेतलाय। शासकीय अभियांत्रिकी आणि संशोधन विद्यालय अवसारी खुर्द राष्ट्रीय सेवा आयोजित 2 दिवसीय कौशल्य विकास शिबिर 27 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी प्रत्येक शाळेमधून 3 विद्यार्थी आणि 1 शिक्षक सहभागी झाले होते। आंबेगाव तालुक्यामधून जवळपास 45 माध्यमिक शाळा या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या। या शिबिरामध्ये विश्वजित काशीद, उमेश भोसले तसेच कासार सर, नवले सर, बोंबले सर आदींची मार्गदर्शनपर व्याख्याने संपन्न झाली आहेत। तसेच शिक्षकांना राष्ट्रीय सेवा योजना, टीम ई-लर्निंग, कॅशलेस सेवा याविषयी पंचय्या स्वामी ललित गायकवाड यांनी मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी पंचायत समिती माननीय पालेकर सर, भाऊ इन्स्टिट्यूट पुणे माननीय रविकांत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉक्टर पंत सर, डॉक्टर काकडे सर, रामेश्वर वाळकीर, स्वप्नील लोणकर, शुभम थावरे, शरद जाधव, स्नेहल शिंदे, श्रद्धा कुलकर्णी यांनी केले। नमस्कार, माझे नाव रामेश्वर निवृत्ती वाळकीकर, शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत 2 दिवसीय कौशल्य विकास शिबिर आयोजित करण्यात आले आहे। संस्थेचे माननीय प्राचार्य पंत सर, त्याचबरोबर काकडे सर, मुलानी सर, बोंबले सर तसेच माननीय गट शिक्षणाधिकारी महाजन सर, पालेकर सर, विस्तार अधिकारी पंचायत समिती आंबेगाव यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे टीम कार्यरत आहे। या कार्यक्रमामध्ये व्यक्तिमत्व विकास, ई-लर्निंग, कॅशलेस, प्राणायाम, योगा, अभ्यासतंत्र, विज्ञान प्रयोग यासारखे विविध कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत। हे शिबिर 2 दिवस चालणार असून या शिबिरामध्ये जवळपास 45 शाळा सहभागी झाल्या आहेत। या प्रत्येक शाळेतील 3 विद्यार्थी व 1 शिक्षक या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत। धन्यवाद। त्यांनी सांगितलं की ते 50-60 रन्स एका मॅचला इम्पॅक्ट करत नसतात, तर ते कंप्लीट एंटायर सिरीज मध्ये बाकीच्या बॅट्समॅनचा ना कॉन्फिडन्स वाढवत असतात। त्यामुळे आम्ही कायम राहुल द्रविडचे इंटरव्ह्यू डे नाईट फॉलो करायचो। त्यानंतर जसं की फॉर एक्झाम्पल मदर टेरेसांचं मी फॉलो करायचो, रतन टाटांचं फॉलो करायचो। ऑल द टाइम आय एम रिडिंग अबाउट देम। त्यानं काय होतं माहिती का, तुम्ही जर चांगल्या लोकांना फॉलो केलं, चांगल्या लोकांच्या गोष्टी बघितल्या ना, नो मॅटर व्हॉट तुमची इच्छा असू दे नसू दे, त्या क्वालिटीज ऑटोमॅटिकली तुमच्यात एम्बाईब होतात, तुमच्यात येतात। तुमच्या हातात नसतं, ते तुमचा ब्रेन ना ऑब्झर्व करत असो। जर मी आता कोणाला म्हटलं बरं तुमची ओळख सांगा, स्टँडअप आणि इंट्रोड्यूस करा, तर तुमच्यात कोण उभं राहू शकणार नाही। का? कारण की तुम्ही घाबरणार, तुम्हाला भीती वाटणार। पण समजा तुम्ही राईट लोकांना फॉलो करायला लागला, चांगल्या गोष्टी बघायला लागला ना, ऑटोमॅटिकली तुमचा ब्रेन त्या गोष्टी कोपअप करत असतो आणि स्लोली स्टडीली तुम्ही लाईफमध्ये इव्हॉल्व्ह होत असतात। थर्ड गोष्ट मी अनेक शिकलो लाईफमध्ये जबरदस्त, की एकदा चेस खेळत होतो मी। हे म्हणजे आय डोंट नो, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वगैरे असं जे आपण सेशन्स ठेवतो ना, प्रॅक्टिकली मला असं वाटतं ना, पर्सनॅलिटी अशी डेव्हलप होत नसते, एव्हरीवन डेव्हलप इव्हेंच्युअली, असं वेगळं काय नसतं। सो आय कोरिलेट एव्हरीथिंग। मी बाकीचं बोलतो इथे, पण तुम्ही खूपच लहान आहे, तर मी असे माझे रिअल टाइम एक्झाम्पल्स देत तुम्हाला सांगत जातो। दिनेश बानखेले सह स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर।